आता मी दर्शन करून बसलेलो होतो. आता वाजल्यात सकाळचे 6:30. आज तारीख आहे 14 फेब्रुवारी. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. जवळपास 6:15 वाजले आहेत. मी सकाळी 5:15 ते 5:30च्या मंदिरात आलो होतो. तर मंदिरात अशी गर्दी आहे. आज महाशिवरात्रीचा एक दिवस आधीचा हा टाईम आहे. खूप चांगलं दर्शन झालं. आतमध्ये आपण डायरेक्ट शंकरजीच्या पिंडीजवळ जाऊ शकतो. तिथे जाऊन दर्शन करू शकतो. तिथे जाऊन पाणी वाहू शकतो, दूध वाहू शकतो. हे असं एक पहिलं ज्योतिर्लिंग असेल जिथं आपण डायरेक्ट शंकरजीच्या पिंडीला हात लावू शकतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आणि या ठिकाणी खरंच खूप सुंदर असं आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल अशी एनर्जी वाटते, फील होते. म्हणजे मन शांत तर होतेच, पण सोबत मनात खरंच एक देवाला भेटल्याची जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण होते. आणि इथं मला असं एक आढळलं की इथं महाराष्ट्राबाहेरचे जास्त भक्त आलेले आहेत. म्हणजे तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या साईडचे जास्त लोक इथे येतात. तेलंगणावरून जास्तच वाटले मला. तर बघा, महाराष्ट्र असून आपण महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगांना भेट देत नाही आणि लोक बाहेरून येऊन दर्शन घेत आहेत. ज्योतिर्लिंग असं आहे म्हणतात जे समुद्र मंथन झालं होतं. समुद्र मंथनाच्या वेळेस जे अमृत निघालं होतं ते अमृत विष्णूजींनी याच शिवलिंगात लपवलेलं होतं, अशी या मंदिराची हिस्ट्री आहे. तसं हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग. बोला हर हर महादेव. इथे एका लाईन वासुदेव बसलेले आहेत आणि लोक त्यांना दान करत आहेत. हे पहिल्यांदा पाहिलं मी. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिरात 1700 साली जीर्णोद्धार केला होता. त्यामुळे त्यांची स्मृती इथं ठेवलेली आहे. याचं मंदिराबाहेर आलं तुम्हाला इथं प्रसाद, हार, फूल सगळं मिळून जाईल. हे मंदिराचा मेन दरवाजा. आता उद्या महाशिवरात्री आहे म्हणून अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे, कारण इथे खूप गर्दी असणार आहे. त्यासाठी अशी पायीसाठी आणि बॅरिकेड्स लावलेले आहेत. पण काही म्हणा, भगवान शंकरजीच्या ज्योतिर्लिंगावरती आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी महसूस होते. ते मी याच्यात नाही सांगू शकत, पण आतमध्ये जी एनर्जी आपण म्हणजे करतो, अनुभवतो, ती खूप वेगळी असते. तर काल रात्री मी इथं जवळपास 9:30 वाजता पोचलेलो होतो रात्री. तर 9:30 वाजता पहिले जाऊन मी अन्नछत्र जे इथं श्री अन्नपूर्णा माता अन्नक्षेत्र आहे तिथं मी रात्री 9:30 वाजता जेवण केलं, प्रसाद घेतला. त्यानंतर मी इथंच बाजूच्या हॉलमध्ये झोपलो एक बेड घेऊन. तर त्यानंतर सकाळी जवळपास 5:15 ते 5:30 वाजता उठलो. लवकर आंघोळ करून मी मंदिरात गेलो. मंदिरात खूप चांगलं दर्शन झालं. आणि आज महाशिवरात्रीच्या आधी माझं दर्शन झालं. मी खूप स्वतःला हे समजतो की शंकरजीने मला आधी बोलावलं आणि खूप चांगला हा अनुभव होता. आणि आता पुढे आपण जाऊया तुळजापूरकडे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.